आता या ठिकाणी तुमचा जो अन्याय होत आहे याच्या पुढे तुमचा निर्णय काय असणार आहे? आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीत. आमच्या भीती ह्यांच्या दहशतीमुळे आमची पोरं निघून गेलेली आहेत आणि आम्हाला कुठं जायचं यायचं म्हणलं तर अडचण येते. माझे स्वतःचे पायाचे ऑपरेशन 2-4 झालेले आहेत. सध्या महिन्यापूर्वीच मी ऑपरेशन करून आलेलो आहे पुण्यानं. आणि ही माझी परिस्थिती, मी नसताना माझ्या बायकोला ही माणसं शेजारची प्रत्येकजण त्रास देते. आज सकाळी किंवा काल सकाळी रस्त्याने सजग मोकळं सट्ट मला जाऊन देत नाहीत. तर मला यांच्यापासून सावध राहावं लागलं. हे सावध म्हणजे ह्याची जी महत्त्वाची महिना आहे ती गुंड प्रवृत्तीची, ते संजय शिवाजी पाटील एक, त्याच्या 18सीटीचा गुन्हा असून ते आता तो बेलवर आहे. त्याला जिल्हा कोर्टाने 20,000 रुपये दंड आणि 2 वर्षाची शिक्षा 18सीटी आणि 376 मध्ये झालेली आहे. तसंच विठ्ठल ज्ञानदेव बर्गे याचा भाऊ, हे आमच्या शेजारची एक ठेंगलाची मुलगी त्यांनी पळवून नेलेली आहे 2 वर्षापूर्वी, आणि तोही दहशत निर्माण करत आहे आमच्यावर. आणि ते गरीब माणसं असून त्यांनी ते मूल झालेली बाई घेऊन गेलेला आहे म्हणून. आणि तो दहशत ह्या दोघांनी एक मिळून आमच्यावर दहशत निर्माण केली. शेजापाजाऱ्या सगळ्याला फुस लावली. आमच्या रानातल्या सगळ्या मेंढरं सोडणे, नुकसान करणे, पाईपलाईन फोडणे, ही त्यांचं उद्योग सारखं चालू आहे. आम्ही घरी नसतो. घर माझं खाली पुरंदडे रोडला आहे आणि हा रानात राहतो. रानात रात्रीचं आमचं कोण येत नसतं. भीतीने पाईपलाईन फोडणे, घोटाळा करणे.